नमस्कार. साथी न्यूज MH11 या यूट्यूब चॅनलमध्ये मी शकील सय्यद आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आज आपण फरांदवाडी तालुका फलटण जिल्हा सातारा या ग्रामपंचायतमध्ये आहोत आणि या गावामध्ये आहोत आणि आपल्यासाठी आपल्याबरोबर बोलण्यासाठी श्री दुर्योधन सोमनाथ ननवरे साहेब आहेत. आणि या ग्रामपंचायतमध्ये पाठीमागं सुद्धा एक विषय आम्ही घेतला होता आणि ग्रामपंचायतमध्ये काहीतरी भ्रष्टाचार झाला होता असं मत सोमनाथ ननवरे साहेबांनी आपल्यासोबत बोलताना सांगितलेलं होतं. नक्की काय विषय होता हे ननवरे साहेब यांच्याकडून जाणून घेऊयात. सर नमस्ते. नमस्कार, मी दुर्योधन सोमनाथ ननवरे, माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य आहे. गेल्या वेळेस आपण या चॅनलला सांगितलं होतं की फरांदवाडी ग्रामपंचायत या ठिकाणी फर्निचरचा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला होता. त्या भ्रष्टाचार निश्चित झाला होता. त्यासाठी मी या ठिकाणी बाईट दिली होती किंवा मी सांगण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर मी माननीय गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली. या दाखल केलेल्या तक्रारीमध्ये दाखल केल्यानंतर गेले 3 महिन्यापूर्वी दाखल केली होती. त्यानंतर 3 महिन्यानंतर आज दिनांक 16/7/2025 रोजी त्याचा अहवाल आपल्याकडे आलेला आहे. ग्रामपंचायतमध्ये आम्ही मीटिंगमध्ये जो अंतर्गत फर्निचरचा विषय घेतला होता त्या विषयामध्ये 1,12,000चं फर्निचर हे प्रस्ताव दिला होता. त्या प्रस्तावाप्रमाणे त्या ठिकाणी फर्निचर 2 महिन्यात फर्निचर करण्यात आलं होतं आणि फर्निचर मीटिंगमध्ये फर्निचर पूर्ण झाला असे आम्हाला सांगण्यात आले होते. परंतु माझं मत होतं की हा फर्निचर पूर्ण झालेलं नाही. कारण यात कोणत्याही फर्निचरमध्ये काय होतं की मटेरियल येणं होतं. मटेरियल आल्यानंतर ग्रामपंचायत कपाटं बनवायची होती. परंतु तसं झालं नव्हतं. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं आम्हाला फर्निचर आलेलं दिसलं नव्हतं किंवा एंट्रीसुद्धा कुठेही नव्हती. म्हणून आम्ही या ठिकाणी ग्रामसेवक भरत भोसले यांना विचारला केलं की बाबा मटेरियल कुठं आहे. त्यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारचं उत्तर टाळण्याचा प्रयत्न केला होता. त्याप्रमाणे मी फलटण पंचायत समिती फलटण या ठिकाणी BDO साहेबांच्याकडे तक्रार दाखल केली की फर्निचरचा भ्रष्टाचार झाला आहे. या भ्रष्टाचार झाल्यानंतर त्यांना 2 महिन्यानंतर त्या 2 महिन्यानंतर आज अहवाल देण्यात आलेला आहे. तो अहवाल असा आला की त्यामध्ये पूर्णपणे भ्रष्टाचार झालेल्या निदर्शनात त्यांनी लेखी अहवाल आपल्याकडे सादर केलेला आहे. आणि त्या अहवालामध्ये असं दिसून आलेलं आहे की फरांदवाडी ग्रामपंचायतमध्ये फर्निचर हे 1,12,000चे विड्रॉल ग्रामसेवक भरत भोसले यांनी व सरपंच यांनी लेखी स्वरूपात विड्रॉल काढली. ICICI बँकेतून या ठिकाणी ICICI 30/1/25 रोजी विड्रॉल काढलेली त्यांनी नमूद केलं आहे. त्यानंतर म्हणजे पैसे काढले बँकेतून. पैसे काढले, कॅश काढलेली आहे. त्यानंतर प्रिंटर जो होता तो प्रिंटर 27/1ला त्यांनी तो ऑनलाईन टाकला होता. परंतु ऑनलाईन टाकल्यानंतर त्यात बी असं दिसून आलेलं आहे की त्यांनी ऑनलाईन फक्त टाकला होता, परंतु तो ऑनलाईन इथं आलेला आहे, परंतु कॅशच्या स्वरूपात दिसत आहे. तर ग्रामपंचायत लेखीसहित 2011च्या वित्तीय नियमाचे पालन या करण्यात आलेलं नाही. याचा अर्थ असा की ग्रामपंचायतमध्ये कुठली वस्तू आली तर त्याचं लेखी टाकी असतं की इनकमिंग आउटगोईंग, म्हणजे त्यावरती लिहिलं असतं की 8/2000 रोजी ही वस्तू या ठिकाणी आलेली आहे. अशी पोच कोणत्याही प्रकारची दिसून आलेली नाही. दुसरी गोष्ट, प्रिंटर फर्निचर साहित्य ग्रामपंचायत पोचल्याचे ग्रामपंचायत नमूद 16 रजिस्टर या आवश्यक असताना नोंदी हे दिसून आलेल्या नाहीत. त्यानंतर फर्निचर खरेदी समर्थ एंटरप्राइजेस 1,12,000 मिळाल्याची पोच रिसीट दस्त उपलब्ध नाही. नमूद केलेल्या 12 नमुना नंबर 12 जोडलेला नाही. त्या ठिकाणी 12 असतो किंवा या ठिकाणी पोच पावती आहे. हे शासकीय नियमाप्रमाणे, म्हणजे शासकीय नियम असतो की एखादी रजिस्टर आलं, एखादी वस्तू आली त्याची रजिस्टर नोंद करणे, त्यानंतर ते ग्रामपंचायतमध्ये ठेवणे. अशा प्रकारे 1,12,000 भ्रष्टाचार पूर्णपणे झालेला दिसून आलेला आहे. अशी प्रत आपल्याला वरील कागदपत्र तपासणी केली असता प्रत्यक्षदर्शनी आर्थिक व्यवहार हा अनियमित झालेला दिसून आपल्याला विस्तार अधिकारी माननीय GM शिंदे यांनी दिलेला आहे. अशा प्रकारे फरांदवाडी ग्रामपंचायतमध्ये पूर्णपणे भ्रष्टाचार दिसून आलेला आहे. आता निलंबनाची कारवाई करण्याचा अधिकार हा कोणाला असतो? COला असतो. त्या ठिकाणी आपण पत्रव्यवहार केलेला आहे
2-4 दिवसात याचा रिझल्ट येईल आणि ग्रामपंचायत, फरांदवाडी, उपसरपंच तसेच भरत भोसले ग्रामसेवक हे सस्पेंड झाल्याशिवाय राहणार नाहीत. भ्रष्टाचार झालेला आहे हे सिद्ध झालेलं आहे. आता माननीय गटविकास अधिकारी यांनी हा निर्णय दिला. भोसले साहेब विस्तार अधिकारी साहेबांनी सुद्धा हा निर्णय दिलेला आहे. नाही शिंदे साहेबांनी दिलेला आहे. तर आता आपली पुढची रूपरेषा जिल्हा परिषदेकडे तुम्ही जाणार आहात? हो, जिल्हा परिषद अपील केलेलं आहे. ते 2 दिवसात त्यांचा मेल गेला की ते आपलं अपील म्हणजे अपील नाही, आता अपील केलेलंच होतं, फक्त इथून रिपोर्ट जाणं महत्त्वाचं होतं. त्या ठिकाणी रिपोर्ट गेला की 2 दिवसात त्यांचे हिअरिंग होईल. हिअरिंग झालं की त्यांना सस्पेंडच करतील. गावातील लोकांना काय तुम्ही सांगचाल हा जो झालेला भ्रष्टाचार आहे या संदर्भात? गावातील लोकांनी आपल्या जे वर्षाला आपल्या ग्रामपंचायतमध्ये कर भरतात त्या कराची कर कुठे जातो, कसा जातो याची नोंद किंवा याचे माहिती घेणं हे महत्त्वाचं आहे ग्रामपंचायतमधनं. आणि अशी कामं जर केली याची नोंद आपल्या ग्रामपंचायतमध्ये असते. त्याची प्रत माहिती अधिकारात आपण घेऊ शकता. काय काय कामं झाली हे याचा विस्तार हा देण्याचा ग्रामपंचायत असलेले ग्रामसेवक व त्या विद्यमान असणारे सरपंच किंवा उपसरपंच याला देणं अनिवार्य आहे. द्यायलाच पाहिजे, हे त्यांचा तो हक्क आहे लोकांचा, त्यामुळे हे देणं आवश्यक आहे. तर आपण आहोत फरांदवाडी या ग्रामपंचायतमध्ये आणि फरांदवाडी या ग्रामपंचायतमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आणि तो सिद्ध झालेलाचा सुद्धा दाखवलेला आहे आपल्याला नरवणे साहेबांनी. आणि इथून पुढे ते आता जिल्हा परिषद येथे जाणार आहेत आणि माननीय कलेक्टर साहेब यांच्या दालनामध्ये जाऊन ते शिवसाहेबांच्या दालनामध्ये जाऊन ते पुढील जी काय कारवाई ते करणार आहेत. आपण साथी न्यूज चॅनलशी बोलला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. थँक्यू.